Is it clear? Because AC is running in the background. Okay, we will start. I don't know how to check this, but I hope everyone has joined. Ranji sir, please reply whether I am audible or not. Clear. Wait for some time. Yes, now is it audible? Okay, we will start. I hope you all are able to listen me. Good evening all. I am Triratna Chavan. Hello. Just give me a confirmation that I am audible. So hope you all are safe in your home, staying safe and healthy. I want to extend thanks to Students' Rights Association of India. They have given me an opportunity to interact with you students. I also want to congratulate Ranjit sir and his team who have given me this platform to express myself. So my name is Triratnesh Chavan. I recently joined Sport Authority of India as an assistant director. So before going to main topic, I would like to tell you about me and how we will proceed through this session. ऑफकोर्स सगळं सेशन आपण मेन मराठीतून घेणार आहोत, बट आय विल बी यूजिंग इंग्लिश ॲज वेल बिकॉज कारण एक मिनिट. हॅलो, खूपच कमी येतोय का? एक मिनिट, मी सगळं लाऊड करून ठेवलं. मी फुल करून ठेवलं. एक मिनिट. आता आवाज येतोय का? एकदा चेक करून सांग. हां, ठीक आहे, ठीक आहे. आवाज येतोय का? क्लिअर येतोय आवाज? ओके, टेक्निकल ग्लिच म्हणता येईल. आय एम युजिंग इट फॉर फर्स्ट टाईम, सो सॉरी फॉर दॅट. हां, तर आपण आजचा जो विषय आहे क्रीडा क्षेत्रातील प्रशासकीय कामे आणि करिअरच्या संधी याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. मधामधात इंग्लिश वापरणार आणि मोस्ट मराठीत आपण कन्व्हर्सेशन करूया. पहिले 20-25 मिनटं मी सगळं एक्सप्लेन करेन आणि मग त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ शकतो. तर सुरू करूया. परत एकदा मी माझं इंट्रोडक्शन देतो. मी त्रिरत्न श्यामदेव चव्हाण, प्रॉपर भंडाऱ्याचा आहे, महाराष्ट्र स्टेट. मी स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जॉईन केलं मार्चमध्ये. सध्या ट्रेनिंगमध्ये होतो. रिसेंटली आय गॉट पोस्टेड इन पंजाब पटियाला. तर आणि माझं स्वतःचं सांगायचं झालं यू पी एस सीच्या बाबतीत, तर मी यू पी एस सीचं प्रिपरेशन 2013मध्ये स्टार्ट केलं होतं वेन आय वॉज इन BSNL.
So when I was in BSNL, I gave 2 mains but was not able to clear mains. And then after leaving BSNL in 2015, I started wholeheartedly the preparation of UPSC. Then मराठीत बोलूया. 2017मध्ये मी पहिल्यांदा UPSCचा मेन्स क्लिअर केला आणि इंटरव्ह्यूला होतो. आणि मागच्या वर्षी 2019चा परत मेन्स दिलं आहे, क्लिअर झालं आहे, इंटरव्ह्यू दिला आहे, आता त्याचा रिझल्ट पेंडिंग आहे. मीनवाईल UPSC 2018च्या रिझल्टच्या बेसिसवरती मला स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा इंटरव्ह्यू कॉल आला होता. आणि मग त्या इंटरव्ह्यू थ्रू स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानी स्वतः एक इंटरव्ह्यू कंडक्ट केला. आणि मग त्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती माझं सिलेक्शन झालं आहे. जवळपास 2 महिने झालेत, 2-2.5 महिने झालेत स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला जॉईन करून. सो आय हॅव अ गुड एक्सपिरियन्स ऑफ UPSC एक्झाम. So I would like to share that also if you want me to. Otherwise we will go straight to the topic. So आपला आजचा जो विषय आहे ॲक्च्युली इंग्लिशमध्ये मला सांगायचं झालं तर इट्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क कल्चर इन स्पोर्ट अँड करिअर ऑपॉर्च्युनिटीज. पण बऱ्याचदा असं होतं की लँग्वेज बॅरियर असल्यामुळे आपण जेव्हा त्याला वेगळ्या भाषेत कन्वर्ट करतो तर थोडासा डिफरन्स पडतो. तर आपला जो आजचा महत्त्वाचा भाग आहे ॲडमिनिस्ट्रेशन. बऱ्याचदा ऑब्झर्व केलं आहे की विद्यार्थ्यांना कल्पना नसते. आपण नेहमी प्रशासन म्हणतो, पण नेमकं प्रशासन म्हणजे काय याची माहिती नसते. तर प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ॲडमिनिस्टर, इट्स अ लॅटिन वर्ड. त्याची जर आपण कोडणी केली तर त्याला ॲडमिनिस्टर म्हणजे टू लुक आफ्टर, म्हणजे कुणाची काळजी घेणं, कुणाकडे लक्ष देणं, सांभाळणं. फॉर एक्झाम्पल जर आपण शाळेचं उदाहरण घेतलं तर त्या शाळेतले जे प्रिन्सिपल्स असतात, शिक्षक असतात, ते विद्यार्थ्यांची काळजी घेतात. त्यांना आपण इन वन सेन्स कॅन से दे आर ॲडमिनिस्ट्रेटर्स. आपल्या फॅमिलीमध्ये वडील पूर्ण घर चालवतात, फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज आणि बरेच काही गोष्टी ते सांभाळत असतात. त्यांच्यामुळे त्यांना पण आपण ॲडमिनिस्ट्रेटर बोलू शकतो. तसंच स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर नेमकं काय करतो तर स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर जे स्पोर्ट्सचे ॲथलीट्स असतात त्यांची काळजी घेतात. हॅलो, 1 मिनिट हां, थोडं होल्ड करा. हां, तर स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये 2 महत्त्वाचे की टर्म्स आहेत. एक तर ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्पोर्ट्स. स्पोर्ट्स म्हणजे काय तर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्यात डीप जायची गरज नाही आहे. स्पोर्ट्स का भारतासाठी किंवा एखाद्या राज्यासाठी किंवा एखाद्या डिस्ट्रिक्टसाठी किंवा शाळेसाठी स्पोर्ट्स का महत्त्वाचं आहे. स्पोर्टमध्ये जर आपण वर्ल्ड वॉर II नंतरच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर असं लक्षात येईल की ॲक्च्युअल वॉर्स झाले नाहीत वर्ल्ड वॉर II नंतर. तर जो बॅटल फ्रंट होता तो शिफ्ट झाला स्पोर्टकडे. जिथं ॲक्च्युअल मिलिटरी पॉवर दाखवता येत नव्हतं तिथं देशांनी सुरुवात केली स्पोर्टचा पॉवर दाखवायसाठी. आज जर आपण भारताचा विचार केला तर ऑलिम्पिकसारख्या गेम्समध्ये आपला परफॉर्मन्स पाहिजे तेवढा चांगला नाही. त्याच्यामुळे आपल्याला स्पोर्ट ह्या गोष्टीकडे लक्ष देणं भाग आहे. सेकंड महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या युगामध्ये जेव्हा फिजिकल फिटनेस खूप इम्पॉर्टंट झाली आहे इन द एज ऑफ डिजिटल एरा. फिजिकल फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो प्लेइंग स्पोर्ट इज लाईक अन इन्व्हेस्टमेंट इन हेल्थ. तुम्हाला त्याचे बेनिफिट्स सतत भेटत राहणार. त्याच्यामुळे स्पोर्ट ह्या ॲक्टिव्हिटीकडे आपल्याला लक्ष देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा इंटरनॅशनल रिलेशनशिप्सचा विचार करतो, जेव्हा दुसऱ्या देशांबरोबर आपण इंटरॅक्ट करतो, तेव्हा आपल्याला स्पोर्ट ॲज अ सॉफ्ट पॉवरसुद्धा यूज करता येतं. फॉर एक्झाम्पल, वी आर अ गुड क्रिकेट प्लेइंग नेशन, वी हॅव अ वर्ल्ड क्लास टीम, वी हॅव वर्ल्ड क्लास प्लेयर्स. जर क्रिकेटची आपण डिप्लोमॅसी बघितली तर पाकिस्तानबरोबर इंटरॅक्ट करताना आपण क्रिकेटचा वापर केलेला आहे. सो इन दॅट सेन्स स्पोर्ट एक सॉफ्ट पॉवरसुद्धा आहे. त्याच्यामुळे तोच सेक्टर जो क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर
स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ॲडमिनिस्ट्रेटरचा काय काम असतं, तर जनरली ॲडमिनिस्ट्रेटर, स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर इज फॉर देअर टू लुक आफ्टर स्पोर्ट पर्सन्स, ॲथलीट्स, जे खेळाडू असतात त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी असतात. तर ॲडमिनिस्ट्रेटर सर्वात आधी प्लॅनिंगचं काम करतो. जे स्कीम्स असतात किंवा आता जर आपण कोविड-19 पॅन्डेमिकची सिच्युएशन घेतली तर सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बंद आहेत आणि आम्हाला आता ते सुरू करायचं आहे. सो ते सगळ्यांसाठी चांगलं असलं पाहिजे, तर आम्हाला काहीतरी प्लॅन बनवावा लागेल. आम्हाला तो प्लॅन बनवून एक्झिक्यूट करावा लागेल. वी हॅव टू कन्सिडर एव्हरी लिटल आस्पेक्ट, एव्हरी प्रॉब्लेम, वी हॅव टू कम अप विथ सोल्युशन्स. सो दॅट्स द बेसिक जॉब ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर. त्याच्यानंतर मग आम्ही खेळाडूंसाठी खूप सारे कॅम्प्स ऑर्गनाईज करतो. सॉरी, मला खूप घाम येतो कारण की AC बंद केलं आहे. सो आणि दुसरं म्हणजे ऑर्गनायझिंग. खेळाडूंसाठी नॅशनल कॅम्प्स कंडक्ट करणं, तिथून टॅलेंट स्काउटिंग करणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ऑर्गनायझिंगमध्ये येतात. मग त्याच्यानंतर प्रत्येक छोट्या ॲस्पेक्टसाठी, फ्रॉम फायनान्शियल टू इन्फ्रास्ट्रक्चर टू इक्विपमेंट टू प्लॅनिंग, सगळ्यांसाठी टीम असतात. त्या टीम्सचे हेड सगळे ॲडमिनिस्ट्रेटर्स असतात. दे प्लॅन आउट एव्हरीथिंग, दे एक्झिक्यूट एव्हरी मायन्यूट डिटेल्स ऑफ ईच अँड एव्हरी प्लॅन. त्याच्यामुळे जो कोऑर्डिनेशनचा काम असतं ते जास्त महत्त्वाचं असतं ॲडमिनिस्ट्रेटरसाठी. ह्या सगळ्या सिनारिओमध्ये स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कुठं येतं, तर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही ऑटोनॉमस बॉडी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, अंडर डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स, अंडर मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट. ह्या ऑर्गनायझेशन थ्रू गव्हर्नमेंट, इन शॉर्ट मिनिस्ट्री, इंडियामध्ये होणाऱ्या सगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतं. कंट्रोल कसं करतं, तर फायनान्शियल जी हेल्प असते, जी प्रत्येक खेळासाठी एक नॅशनल फेडरेशन असते, ते डिस्ट्रिक्ट लेवल, ब्लॉक लेवलवरती गेम्स कंडक्ट करतात आणि त्या गेम्सला फायनान्स जो मिळतो तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून भेटतो. कारण की प्रत्येक फेडरेशनशी, जशी क्रिकेटसाठी BCCI आहे तसं प्रत्येक स्पोर्ट्ससाठी एक फेडरेशन असते, पण प्रत्येक फेडरेशन इंडिपेंडंट नाही आहे फायनान्शियल, जशी BCCI आहे. तर त्यांना फायनान्शियल फंड प्रोव्हाइड करणं. त्याच्यानंतर बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत, स्टेक होल्डर्स म्हणजे पार्टनर्स म्हणू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, जर आपण नॅशनल स्ट्रक्चर विचार केला खेळाचा, क्रीडा क्षेत्रातलं, तर त्या क्षेत्रामध्ये सगळ्यात वरती स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया इट्स अँड गव्हर्नमेंट आर्म टू लुक आफ्टर स्पोर्ट कल्चर इन इंडिया. त्याच्यानंतर नॅशनल फेडरेशन्स असतात. प्रत्येक स्पोर्ट्ससाठी जी नॅशनल टीम बनवली जाते ते फेडरेशन्स त्या टीम पिक करतात. त्या फेडरेशन्सला स्टेट फेडरेशन्सचा सपोर्ट असतो किंवा त्यांची मेंबरशिप असते नॅशनल फेडरेशन्समध्ये. ऑन द सेम लाईन डिस्ट्रिक्ट लेवलवरती प्रत्येक स्पोर्टच्या फेडरेशन्स असतात आणि ब्लॉक लेवल्सवरती असतात. तर ती जी पूर्ण हायरार्की आहे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेट करणं आणि चांगला टॅलेंट, एखादा चांगला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जी चांगली खेळत आहे त्यांना संधी देणं, त्यांना योग्य ती कोचिंग देणं, इक्विपमेंट सपोर्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट देणं, ते काम जे आहे ते स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया करतात. तर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे ऑल ओव्हर इंडिया 12 मेजर रिजनल सेंटर्स आहेत आणि त्याच्यासोबतच बरेच छोटे साई ट्रेनिंग सेंटर्स आहेत जिथं आपण ॲथलीट्स लोकांना ट्रेनिंग देतो. जर आपल्याला ॲनॉलॉजी बघायची असेल तर जसे इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात किंवा फॉर एक्झाम्पल IIT असतात, IIT बॉम्बे, IIT खरगपूर, IIT कानपूर, त्यासारखे साईचे रिजनल सेंटर्स आहेत. IITsमध्ये आपण एज्युकेशन फील्डमधले एज्युकेशन फील्ड आहे जिथं मुलांना आपण शिक्षण देतो. सेम आम्ही रिजनल सेंटर्समध्ये किंवा आपले जे साई ट्रेनिंग सेंटर्स आहेत तिथं आम्ही विद्यार्थ्यांना फिजिकल एज्युकेशन देतो. आकाश, आपण तुझा प्रश्न घेऊया थोड्या वेळानंतर, शेवटी मला फक्त आठवण करून दे. सो ह्या सगळ्या सिनारिओमध्ये स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा सगळ्यात मोठा एम म्हणजे काय, आम्ही 2 गोष्टींवरती फोकस करतो आहे.
फर्स्ट वन इज एक्सिलन्स इन स्पोर्ट, म्हणजे क्रीडा क्षेत्रात भारताला जे त्याचं स्थान आहे ते मिळवून देणं. आपण आज जगातली 1/6 ऑफ पॉप्युलेशन भारतात आहे, 1.3 बिलियन. पण पाहिजे तेवढे मेडल्स किंवा पाहिजे तेवढा स्पोर्ट्स सेक्टरमध्ये आपल्याला यश मिळत नाही आहे. तर जो स्थान आहे, जसं अमेरिका आहे, चायना आहे, ग्रेट ब्रिटन आहे, त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे स्पोर्ट्समध्ये. कम्पॅरेटिव्हली आपला परफॉर्मन्स तेवढा चांगला नाही. तर आपलं जे स्थान आहे योग्य स्थान आहे, कारण की आपण योगा प्रमोट करतो, आपल्याकडे एवढी पॉप्युलेशन आहे, यूथ पॉप्युलेशन आहे, यंग डेमोग्राफी आहे, त्याचं युटिलायझेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या सिनरीमध्ये एक्सिलन्स इन स्पोर्ट हा आमचा पहिला अजेंडा आहे. अँड सेकंड वन इज बिल्डिंग स्पोर्ट कल्चर थ्रू आउट द कंट्री. आता स्पोर्ट कल्चर म्हणजे काय? इट्स नॉट डिफरंट फ्रॉम ट्रेडिशनल कल्चर. आपला एखादा पेहराव असतो, एखादा रिजनचा पेहराव असतो, किंवा कला संस्कृती असते, नाच गाणं, हे जे संस्कृती आहेत आपण त्यांना रिकग्नाईज करतो, रिवॉर्ड करतो. पण स्पोर्टला जर बघितलं तर आजच्या घडीला स्पोर्टला आपण तेवढं पाहिजे तेवढं प्रमोशन देत नाही, किंवा आपले जे स्पोर्ट्स आहेत त्यांच्या चर्चा होत नाही, किंवा पाहिजे तेवढं रिकग्निशन भेटत नाही. काही स्पोर्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल क्रिकेट झालं, बॅडमिंटन झालं, किंवा अजून हॉकी वगैरे झालं, ते कबड्डी वगैरे आता लाईमलाईटमध्ये येतात, पण त्याच्या आधी तसं नव्हतं. तर आमचं काम, स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं काम आहे की बाकीचे जे निग्लेक्टेड स्पोर्ट्स आहेत, जसं रेसलिंग झालं, बॉक्सिंग झालं, शूटिंग झालं, आर्चरी झालं, ॲथलेटिक्स झालं, त्यांना लाईमलाईटमध्ये आणणं, टू मेक देम अ पार्ट ऑफ लाईफस्टाईल, टू मेक देम अ कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया. जसं आपले काही इंडिजिनस गेम्स आहेत, मल्लखांब झालं, कुस्ती झाली, ह्यासारख्या गेम्सना प्रमोट करणं, कलारीपयट्टू झालं, ह्यासारखे स्पोर्ट्सना प्रमोट करणं आणि पाहिजे तेवढं रिकग्निशन देणं, जेणेकरून येणारे फ्युचर जनरेशनसुद्धा ॲक्टिव्हली स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करतील. हे काम महत्त्वाचं स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया करू पाहते. त्याच्यानंतर टार्गेट्स काय ठेवले? आम्ही स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ॲज अ स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर आर वर्किंग टुवर्ड्स अचिव्हिंग टॉप 10 पोझिशन इन ऑलिम्पिक्स. दॅट्स द इमिडिएट टार्गेट ऑफ इंडिया अँड वी आर स्ट्रायविंग टू इट. सो त्यासाठी खूप मॉडॅलिटीज डेव्हलप करणं, स्पोर्ट्स ॲथलीट्स लोकांना, खेळाडूंना सपोर्ट, फायनान्शियल सपोर्ट करणं, इक्विपमेंटल सपोर्ट करणं. आता कोविडच्या टाईममध्ये जेव्हा ॲथलीट्स लोक ट्रेन करू शकत नाही आहेत, तर साई इज देअर टू हेल्प देम. वी हॅव प्रोव्हाइडेड इक्विपमेंट, वी हॅव प्रोव्हाइडेड प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स टू युटिलाइज इक्विपमेंट्स टू ट्रेन इन देअर ओन बॅकयार्ड. सर, तर तसं आहे. आणि महत्त्वाचं म्हटलं तर आम्ही ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर जे कामं करतो आहे ते एखादा मिलिटरी ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला चालवण्याचं एक्सिलन्सचं काम, त्या लेवलचं काम आहे. खूप महत्त्वाची जबाबदारी आहे, कारण की तुम्हाला माहीत असेल, दंगल मूव्ही प्रत्येकानेच बघितलेलं आहे. मिलिटरी वॉर झाल्यानंतर बऱ्याचदा फ्लॅग होस्टिंग व्हायचं, पण त्याच्यानंतर जेव्हा आता वार होत नाहीत, तेव्हा जे फ्लॅग होस्टिंग फ्रंटियर्सवरती फक्त आणि फक्त स्पोर्ट्समध्ये होतात. त्याच्यामुळे वी कॅन अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन. इट्स अ प्राऊड मुवमेंट जेव्हा आपला एखादा खेळाडू जागतिक स्तरावरती खूप चांगलं काम करतो. तर जेव्हा आपला झेंडा फहरवला जातो, इट्स अ व्हेरी प्राऊड मुवमेंट, एव्हरीवन वॉन्ट टू लिव्ह इट. त्याच्यामुळेच दंगल मूवीचा जो क्लायमॅक्स सीन होता तो पण तसाच होता. तो आपला तिरंगा ध्वज आणि त्याच्यानंतर बाकीच्यांच्या ज्या रिॲक्शन्स होत्या, इट्स क्वाईट एन्थ्रलिंग एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर आपण हे सगळं क्रीडा क्षेत्राबद्दल माहिती घेतली. फिजिकल फिटनेस, फिजिकल एज्युकेशन, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इंडिया सध्या वर्ल्डची डायबेटिक कॅपिटल म्हणून ओळखली जाते. तर त्या सिनारिओमध्ये फिजिकल एज्युकेशनचा सिग्निफिकन्स आता एकदम नेक्स्ट लेवलवरती गेलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही असो, म्हणजे डिजिटल एरामध्ये आपण वी स्पेंड लॉट ऑफ टाईम ऑन मोबाईल, वी हॅव टू गेट डिटॅच फ्रॉम इट. इट्स हॅम्पर्स अवर मेंटल हेल्थ. सो sport is physical sport, not sports like game and carom which can be played while sitting on a table. We are focusing on physical fitness sports like kabaddi, football, cricket, hockey. We have to focus on those sports because they will आपल्याला ती शक्ती देतील टॅकल करायला.
मेंटल हेल्थचे इशू. तर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया काही स्कीम्सवरती काम करते. ॲज अ स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर आमचं काम आहे की त्या स्कीम सगळ्या इम्प्लिमेंट करायच्या. त्या स्कीम्समध्ये काही स्कीम्स मी तुम्हाला सांगणार आहे. जसं नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स एक नवीन स्कीम सुरू केली आहे. ह्या स्कीम्समध्ये आमचं काम आहे की आमचे जे रिजनल सेंटर्स आहेत त्यांना IITच्या लेवलवरती घेऊन जायचं. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्यांची इच्छा असली पाहिजे की त्या सेंटरमध्ये यायचं. त्यांना वर्ल्ड क्लास ट्रेनिंग दिली जाईल. इंटरनॅशनल लेवलचे जे काही फॅसिलिटीज असतील, स्पोर्ट एरेना, फील्ड ऑफ प्ले म्हणतो आम्ही त्यांना, स्पोर्ट एरेना, इक्विपमेंट्स, इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्या फॅसिलिटीज वर्ल्ड क्लास असतील. आणि आमचं टार्गेट असेल की ऑलिम्पिकसाठी मेडल विनर्स क्रिएट करायचे. त्याच्यानंतर दुसरी स्कीम आहे साई ट्रेनिंग सेंटर्स. जनरली ही ट्रेनिंग सेंटरचं काम आहे की ज्युनियर लेवलवरती जे काही लोक चांगला परफॉर्म करत असतील, सगळ्यांनी दंगल बघितला आहे तर त्यांना हे माहिती असेल की देर आर हायरार्कीज इन कॉम्पिटिशन्स. कॅडेट जे 12 ते 14 वर्षाच्या कॅटेगरीमध्ये असतात त्यांना आम्ही कॅडेट्स म्हणतो. त्यांच्या कॉम्पिटिशन्स हेल्ड करतात. मग 14 ते 16, 12 ते 14, 14 ते 16 आणि 16 ते 18 अशा सब ज्युनियर, ज्युनियर आणि मग 18च्या वरती किंवा 21च्या वरती सिनियर कॅटेगरी असते कॉम्पिटिशनच्या. आणि मग सिनियरच्या टीम्समधून नॅशनलची टीम सिलेक्ट होते आणि मग ते इंटरनॅशनल लेवलवरती कम्पीट करतात. तर ह्या सगळ्यांच्या कम्पिटिशन्स ह्या कॅरी करणं, त्यांना प्रॉपर कोच, गायडन्स सगळं प्रोव्हाइड करणं हे स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं मॅन्डेट आहे. तर साई ट्रेनिंग सेंटरमध्ये ज्युनियर लेवलवरती जे लोक चांगला परफॉर्म करत असतील त्यांना सायंटिफिक ट्रेनिंग देण्याचं काम केलं जातं. प्रत्येक स्कीममध्ये कोटा असतो. प्रत्येक सेंटरवरती प्लेयर्स डिस्ट्रीब्युटेड असतात. टोटल ऑलिम्पिकचे 33 डिसिप्लिन्स आहेत. प्रत्येक डिसिप्लिनला आपण वेटेज दिलं आहे की नियर बाय फ्युचरमध्ये जेव्हा 2020चा आता ऑलिम्पिक होणार होतं ते जे पोस्टपोन झालं, त्यात कुठले स्पोर्ट पर्सन्स आहेत जे आपल्याला इम्पॉर्टंट आहेत किंवा जे आपल्याला मेडल देऊ शकतात, मग त्यांच्यावरती वेगळा फोकस. मग काही डिसिप्लिन्स असे आहेत जे आपण 2024 आणि 2028वरती फोकस करतो आहे. तर त्यांना वेगळं सेग्रिगेट करून त्यांच्यावरती स्पेसिफिक फोकस ठेवणं हे आपलं एम आहे. तर त्यासाठी साई ट्रेनिंग सेंटर्सचं स्कीम लॉन्च केलेलं. त्याच्यानंतर एक एक्सटेन्शन सेंटर्स आहेत जिथं आपण एज्युकेशनशी रिलेटेड असलेले युनिव्हर्सिटीज आहेत, स्कूल्स आहेत, त्यांच्याबरोबर आपण MOU साईन करून मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे आपण एक ॲग्रीमेंट साईन करून तिथं सेंटर्स चालवतो आहे, फायनान्शियल इक्विपमेंटल सपोर्ट देतो आहे आणि मग ते आपल्याला टॅलेंट हंट करून देत आहे. त्याच्यानंतर आर्मी बॉईज स्कूल एक स्कीम आहे ज्यामध्ये मिलिटरीच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याबरोबर आपण ॲग्रीमेंट करून त्या लोकांना फायनान्शियल आणि इक्विपमेंटल सपोर्ट देतो. बाकी सगळे काम कोचिंग वगैरे ते बघत असतात. त्याच्यानंतर अजून एक स्कीम आहे. आता ह्या जनरल स्कीम्स आहेत ज्या आम्हाला रन कराव्या लागतात आता ॲडमिनिस्ट्रेटर. महत्त्वाच्या ज्या स्कीम्स आहेत ज्या आता आपल्याला माहीतच आहे की जसं खेलो इंडिया, हे टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणजे बडिंग टॅलेंट असतात, जे लहान मुलं असतात ज्यांच्यात खूप स्किल्स असतात, क्वालिटीज असतात, त्यांना शोधून त्यांना प्रॉपर तसा गायडन्स देण्यासाठी आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये भरती करतो. तर खेलो इंडिया इज अ न्यू स्कीम अंडर विच वी आर ट्राईंग टू आयडेंटिफाय पोटेंट टॅलेंट, स्पोर्टिंग टॅलेंट विच कॅन इन फ्युचर रिप्रेझेंट इंडिया अँड हॅव अ मेडल पोटेन्शियल. त्याच्यानंतर मग टॉप स्कीम टार्गेट ऑलिम्पिक पोडियम. ह्या स्कीममध्ये जनरली जे एलिट प्लेयर्स असतात, जे जसं अभिनव बिंद्रा झाले किंवा रोहन बोपन्ना झाले, ह्या सगळ्यांना फायनान्शियल सपोर्ट प्रोव्हाइड करणं जेणेकरून त्या लोकांना आपल्या फक्त ट्रेनिंगवरती फोकस करायचं आहे. पैसा, फायनान्शियल हा जेवढा काही सपोर्ट आपल्याला मदत करता येईल, त्यांना जे इक्विपमेंट्स पाहिजे, स्पेसिफिक इक्विपमेंट्स पाहिजे, सगळ्यांचा जो आधार त्यांना सपोर्ट पाहिजे त्याचं काम त्या स्कीम थ्रू दिलं जातं. आउट ऑफ पॉकेट अलाउन्स प्रोव्हाइड केला जातो. आता प्रत्येक स्कीमचं जसं फॉर एक्झाम्पल NCOE सांगितलं मी, नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स, किंवा साई ट्रेनिंग एक्सटेन्शन सेंटर्स सांगितलेत, ह्या सगळ्या स्कीम्समध्ये आपण विद्यार्थ्यांना घेतो आहे आणि त्यांना फायनान्शियल सपोर्ट देतो आहे. नॅशनल ट्रेनिंग सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला आपण रजिस्टर केलं किंवा त्याची ॲडमिशन केली तर त्याचं शिक्षणाचा खर्च, त्याचं फिजिकल एज्युकेशनचा खर्च सगळं साई बघणार. सो इट्स अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी हुएअर वॉन्ट्स टू बी पार्ट ऑफ अ स्पोर्ट फील्ड. कारण की आता गव्हर्नमेंट रिसेंटली त्यांनी डिक्लेअर्स केलं आहे की स्पोर्ट विल नॉट बी अन ऑप्शनल चॉईस, इट विल बी अ पार्ट ऑफ अ करिक्युलम. मीन्स
एखादा विद्यार्थी जर शाळेत जातो आहे तर त्याला स्पोर्ट खेळावाच लागणार आहे. ही नवीन स्पोर्ट पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज अंडर प्रोसेस टू इम्प्लिमेंट दिस पॉलिसी. तर याच्यात फायनान्शियल सपोर्ट दिला तो जेणेकरून एखादा विद्यार्थी किंवा एखादा खेळाडू असेल त्याला बाकीच्या गोष्टींची चिंता करायला नाही पाहिजे. नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स झाला, मग साई ट्रेनिंग सेंटर झालं. तर ह्या सगळ्या स्कीम्समध्ये वेगवेगळ्या लेवलच्या ॲथलीट्सला आपण टार्गेट करतो. म्हणजे कुणाला ट्रेन करायचं आहे, ॲथलीट एक्सिलंट ॲथलीट आहे, एलिट ॲथलीट आहे, डेव्हलपमेंटल ॲथलीट आहे, की एकदम ग्रासरूट लेवलवरचा म्हणजे एकदम लहान गावातून आलेला किंवा कमी वयातला चांगला खेळणारा विद्यार्थी असेल त्याला फायनान्शियल सपोर्ट दिला जातो ह्या सगळ्या स्कीम्समधून. मग स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मदतीने फिट इंडिया ही मुवमेंट आता आपण मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट राबवत आहे. त्यामध्ये आपण फिटनेस लेवल चेक करतो आहे प्रत्येक विद्यार्थ्याची फ्लेक्झिबिलिटी, स्टॅमिना, स्ट्रेंथ आणि फिजिकल स्किल्स ह्याची नोंद केली जाते, जेणेकरून तो एक डेटाबेस क्रिएट झाला तर आपल्याला पोटेंट ॲथलीट्स भेटू शकतील, बघता येतील. हे झालं आपलं पहिला पार्ट, ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासकीय कामे, स्कीम्स. आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटीज. जर आपण विचार केला तर स्पोर्ट इंडियामध्ये तरी अदर दॅन क्रिकेट, फुटबॉल जे मेजर स्पोर्ट्स आहेत त्यांना सोडलं तर आपण बघतो की स्पोर्ट ही एंटरटेनमेंटसाठी खेळला जातो. इट्स अ रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी. पण स्पोर्टमध्ये करिअर होऊ शकतं हे पॅरेंट्सना माहीत नाही आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, कारण की आपल्या इथं स्पोर्ट कल्चर नाही आहे, पाहिजे तेवढं रिकग्निशन नाही आहे, रिवॉर्ड्स नाही आहे. बऱ्याचदा आपण बघतो की करिअर जर करायचं झालं तर आपण एज्युकेशन, प्रॉपर एज्युकेशन फील्डला प्रायोरिटी देतो दॅन स्पोर्ट्स. हे खरं आहे की स्पोर्टमध्ये कॉम्पिटिशन खूप कटथ्रोट आहे ॲज कम्पेअर टू जर तुम्ही बी टेक केलं की इंजिनिअरिंग केलं किंवा मेडिकल केलं तर तुम्हाला सहज जॉब भेटेल. पण जर तुम्ही स्पोर्ट ह्या फील्डकडे बघितलं तर जोपर्यंत तुम्ही एलिट ॲथलीट होत नाही तोपर्यंत तुमच्या जॉबची काही गॅरंटी नाही. तर करिअरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दोन गोष्टी, एक ॲज अ एज्युकेशन फील्ड, स्पोर्ट ॲज अ एज्युकेशन फील्ड आणि स्पोर्ट ॲज अ जॉब प्रोव्हायडर, ह्या दोन याच्यात सेग्रिगेट करू शकतो. जर कोणी UPSC एस्पिरंट असेल तर मी करिअर ऑपॉर्च्युनिटी ॲज अ स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर काय असेल ते मी तुम्हाला ह्याच्यानंतर सांगेल. जर मी झालं तर मला रिमाइंड करून द्या. तर ॲज अ एज्युकेशन, स्पोर्ट ॲज अ एज्युकेशन फील्ड, त्यात बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर ट्रेनिंग करताना एखाद्या ॲथलीटला आम्ही जेव्हा ट्रेनिंग देतो तेव्हा त्याच्याबरोबर खूप सपोर्ट स्टाफ असतो, फिजिओथेरपिस्ट असतात, सायकॉलॉजिस्ट असतात, न्यूट्रिशनिस्ट असतात, त्याच्यानंतर कोचेस, असिस्टंट कोचेस, कन्सल्टंट्स. ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो प्रत्येकाला त्याच्या फील्डमधून, जसं फिजिओथेरपिस्ट आहे तो मेडिकल फील्डमधून येतो, न्यूट्रिशनिस्ट आहे त्याची एक वेगळी स्वतःची फील्ड आहे. जर कुणाला इंटरेस्ट असेल सायन्समध्ये, स्पोर्ट्स सायन्समध्ये जाऊ शकतो तो. कुणाला मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट असेल सो ही कॅन डू MBA इन स्पोर्ट मॅनेजमेंट अँड कॅन जॉईन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स ॲज वेल ॲज जॉईन स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ॲज अ कन्सल्टंट. देर आर वेरियस ऑपॉर्च्युनिटीज. पण आपण स्पोर्टला अजूनपर्यंत तेवढं समजू शकलो नाही आहे. आपण फक्त एक नॅरो माइंड पर्स्पेक्टिव्हनी स्पोर्ट फील्डकडे बघतो. आपल्याला वाटतं की स्पोर्ट म्हणजे खेळायचं आहे, परफॉर्म करायचं आहे, परफॉर्म केलं तर वर जायचं आहे. पण तिथं इतकी कॉम्पिटिशन आणि पॉलिटिक्स असतं की मग आपण सोडून देतो, आपण विचारही करत नाही. आणि इवन पॅरेंट्सच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये स्पोर्ट येत नाही. जर मुलगा खेळायला इच्छुक असेल तर खूप कमी पॅरेंट्स आहेत आणि जनरली मेट्रो सिटीमध्ये जे पॅरेंट्स वेल अर्निंग पॅरेंट्स आहेत ते आपल्या मुलाला खेळू देतात. अदरवाईज आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना तर स्पोर्ट खूप कमी चान्स मिळतो स्पोर्ट खेळायचा. बीइंग अ स्पोर्ट पर्सन फ्रॉम चाइल्डहुड आय नो द ऑब्स्टेकल्स यू ॲज अ मिडल इन्कम फॅमिली यू हॅव टू फेस, यू हॅव टू टॅकल इट, यू हॅव टू डॉज पॉलिटिकल इन्फ्लुएन्सेस ॲट वेरियस लेवल्स. सो हर्डल्स आर मेनी, खूप हर्डल्स असतात. यू हॅव टू ओव्हरकम टू बी अ सक्सेसफुल स्पोर्ट पर्सन. सो जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. तुम्हाला माहिती आहे PV सिंधू झालं आहे, महेंद्रसिंग धोनी झालं, त्यांना गव्हर्नमेंट जॉब भेटलेला, दे आर एलिट ॲथलीट. पण जर तुमचा स्पोर्ट हा आवडीचा विषय असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमची डिग्री घेऊ शकता. स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची एशियामध्ये लार्जेस्ट
अकॅडमी आहे पटियालाला. तिथं वेरियस कोर्सेस घेतले जातात. तुम्हाला MSc इन स्पोर्ट्स सायन्स, MSc इन स्पोर्ट मेडिसिन, ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला स्पोर्टमध्ये तुम्हाला करिअर करता येऊ शकतं. सेकंड थिंग म्हणजे जर तुम्ही ॲज अ स्पोर्ट पर्सन आहात आणि तुम्ही एका विशिष्ट लेवलवरती तुमच्या राज्याला रिप्रेझेंट केलं आहे किंवा तुम्ही तुमच्या कंट्रीला रिप्रेझेंट केलं आहे इंटरनॅशनल लेवलवरती, तर तुम्हाला व्हेरायटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सगळ्यात महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी ही आहे की जर तुम्ही ॲज अ स्पोर्ट पर्सन सक्सेसफुल झाले तर तुम्हाला बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये, पोलीस झालं, रेल्वे सर्व्हिसेसमध्ये झालं, तर तुम्हाला तिथं चान्स भेटू शकतो. जे आपले लहान विद्यार्थी आहेत ह्या सेशनमध्ये, वेबिनारमध्ये, त्यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला स्पोर्ट खेळायचं असेल तर तुम्हाला फायनान्शियल सपोर्टसुद्धा गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते आहे. त्याची जर डिटेल माहिती हवी असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी थ्रू दिस पोर्टल ऑल्सो. त्याच्यानंतर जर तुम्ही ॲज अ ॲथलीट इंटरनॅशनल लेवलवरती अचिव्हमेंट नाही घेऊ शकले किंवा तुम्ही त्या लेवलवरती पोहोचू शकले नाही, तर तुम्ही यू कॅन ऑलवेज फॉल बॅक ऑन सम अदर ऑप्शन्स लाईक NIS पटियाला, जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट आहे, एशियाज लार्जेस्ट अकॅडमी आहे स्पोर्ट्स रिलेटेड. ते तुम्हाला कोचिंगचे कोर्सेस प्रोव्हाइड करतात. त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत डिटेलमध्ये. 1 वर्षाचा कोर्स असतो आणि देन आफ्टर कम्प्लिटिंग दॅट कोर्स यू कॅन जॉईन ॲज अ असिस्टंट कोच. मग तुमचं तो प्रमोशन होऊन तुम्ही यू कॅन बी अ क्लास 1 ऑफिसर इन स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. सो ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामुळे स्पोर्टकडे नॅरो पर्स्पेक्टिव्हने बघण्यापेक्षा थोडं वाईट पर्स्पेक्टिव्हने बघायला पाहिजे, कारण की स्पोर्ट ॲज अ डिसिप्लिन, ॲज अ सेक्टर, ॲज अ इंडस्ट्री इज गोइंग टू इन्क्रीज इन नियर फ्युचर. आपण स्पोर्टला खूप एम्फॅसिस देतो आहे. थँक्स टू ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. They are pushing sport agenda and fitness agenda to next level. We are focusing on yoga, we are focusing on physical education, we are focusing on fitness of each and every individual in country. So खूप चांगले इनिशिएटिव्ज आहेत. त्याच्यामुळे थोडं ब्रॉड माइंडनी ह्या सेक्टर्सकडे बघायला पाहिजे. क्रॅश कोर्सेस पण प्रोव्हाइड केले जातात ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर बरेच वर्क्स आहेत. स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हायर करतं. हॉस्टेलचे मेस झालेत, त्याच्यानंतर सपोर्ट स्टाफ झाला किंवा सिक्युरिटीचं हे झाले. तर दीज आर द एव्हेन्यूज वेअर यू कॅन थिंक ऑफ मेकिंग अ करियर. दो दे आर क्वाईट नॉट ॲज रिम्युनरेटिव्ह ॲज अदर जॉब ऑपॉर्च्युनिटीज, बट या यू कॅन थिंक ऑफ मेकिंग अ करियर इन स्पोर्ट सेक्टर. त्याच्यानंतर आपण वडील UPSC एस्पिरंट्स असतील त्यांच्यासाठी माझा हा स्पेशल सेशन, म्हणजे हा जो शेवटचा 5 मिनिटाचा जे काही मी सांगणार आहे ते महत्त्वाचं आहे. 2017मध्ये म्हणजे जनरली UPSCमध्ये जेव्हा आम्ही येतो विद्यार्थी, तर इट्स अ डिफॉल्ट रूल दॅट यू विल हॅव टू फेस अ कॉम्पिटिशन. UPSCमध्ये जेवढी स्टिफ कॉम्पिटिशन आहे तेवढंच सक्सेस रेट कमी आहे नॉर्मल विद्यार्थ्यासाठी. 10 लाख विद्यार्थी दरवर्षी फॉर्म भरतात. जवळपास 4-5 लाख विद्यार्थी एक्झाम देतात आणि शेवटी सिलेक्ट होतात 1000, म्हणजे 0.1% नाही आहे. पण बऱ्याचदा हा प्रश्न उपस्थित राहतो की जर तिथं झालं नाही तर पुढे काय. ह्या सिच्युएशनमधून मी गेलेलो आहे. 5 मेन्स लिहिलेले आहेत. बऱ्याचदा फेल झालेलो आहे. बऱ्याचदा नाही, ऑलमोस्ट 4ही अटेम्प्टवरती फेल झालेलो आहे. 5वा दिलं आहे, आता बघू काय रिझल्ट येतो आहे. पण हे फेल्युअर नसतं. इट्स नॉट अन एंड. If you are preparing UPSC, you are well versed with everything. तुम्ही काहीही करू शकता. सो स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जर तुम्हाला थोडंसं स्पोर्टचं बॅकग्राऊंड असेल, तुम्ही खेळ खेळलेला असाल कुठला तरी डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल, सो यू हॅव ॲन ऑपॉर्च्युनिटी टू रिप्रेझेंट स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अँड बिल्ड अ स्पोर्ट कल्चर. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ॲज अ असिस्टंट डायरेक्टर क्लास 1 पोस्टवरती माझं सिलेक्शन झालं आहे. आता इथून पुढे 4-5 वर्षांमध्ये म्हणजे इथं स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ॲज अ स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर आय कॅन डू वर्क रिलेटेड टू स्पोर्ट मॅनेजमेंट. देन आय कॅन प्रिपेअर फॉर knowledge upgradation related to the field, and then I can switch to private organization. Like means anyone can switch to go to private organization if they want to achieve more, they want to take it to the next level, you can do it. त्याच्यानंतर स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये
promotions. You can reach up to executive director level. It's like a top position as of now. कॅडर रिस्ट्रक्चरिंग झाल्यानंतर कदाचित जॉईंट सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी लेवलपर्यंत प्रमोशन्स होऊ शकतील. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि पे स्केलवरती इट इज इक्वल टू क्लास 1 ऑफिसर लाईक IAS, IRS हे तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर इन जॉब तुम्ही डेप्युटेशनवरती जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंजिंग टास्क आहे की तुम्हाला कोऑर्डिनेशन करायचं आहे. स्टेट ऑर्गनायझेशन्स असणार आहेत स्पोर्ट रिलेटेड, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असणार आहे स्पोर्ट रिलेटेड, आणि तुम्ही ॲज अ नॅशनल लेवल स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर त्यांचा मधला दुवा असणार आहात. प्रत्येक राज्यातला, प्रत्येक डिस्ट्रिक्टमधला जो विद्यार्थी असेल त्याच्याशी तुम्ही इंटरॅक्ट करणार ह्या ऑर्गनायझेशन थ्रू. देन देर आर व्हेरियस ऑपॉर्च्युनिटी टू गो ऑन डेप्युटेशन थ्रू स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तुम्ही स्टेटला, तुमच्या आवडीच्या स्टेटला किंवा तुमच्या फील्डमध्ये किंवा इवन इन सेंट्रल मिनिस्ट्री यू कॅन गेट अ डेप्युटेशन टू हॅव अ नाईस एक्सपोजर ऑफ वर्क. तुमचा वर्क प्रोफाईल खूप चांगला असेल तर खूप वाईड आहे. त्याच्यामुळे आपण त्याचा सिरियसली विचार करू शकतो. आणि येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये साईज प्लॅनिंग फॉर हॅविंग ऑलमोस्ट अ स्ट्रेंथ ऑफ 100+ असिस्टंट डायरेक्टर्स. So there is equally good opportunity available for UPSC aspirants. Keep pushing yourself, keep working hard for UPSC. You can get in Sport Authority of India. So I wish best of luck to especially to UPSC aspirants. आणि जर लहान विद्यार्थी असतील आपल्यासोबत या सेशनमध्ये तर त्यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये क्रीडा क्षेत्राला खूप महत्त्व येणार आहे. जर आपण ह्याच वेगाने चालत राहिलो तर मी प्रत्येक लहान विद्यार्थ्याला आश्वासित करू इच्छितो की तुम्ही खेळत राहा. कारण की ह्यात आम्ही ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर मेहनत करतो आहे की प्रत्येक लहान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचव आणि त्यांना पाहिजे ती संधी देऊन फायनान्शियल सपोर्ट, इक्विपमेंटल सपोर्ट, त्यांना वर्क घेऊ आणून त्यांना ॲज अ करिअरमध्ये ॲज अ कोच, असिस्टंट कोच, कन्सल्टंट, सपोर्ट स्टाफ अशा ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करू शकू. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते खेळायची एंटरटेनमेंटसाठी, त्यांना आपण ॲज अ प्रोफेशनल ॲथलीट म्हणून डेव्हलप करण्याचं टार्गेट आपण समोर ठेवूया. एवढं बोलून मी थांबवतो. आपण क्वेश्चन अँड आन्सर सेशन घेऊ शकतो आता. आकाशचा प्रश्न होता, स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये फिजिकल फिटनेसचा क्रायटेरिया आहे काय ऑफिसर्ससाठी? सध्या तरी आधी जे रिक्रुटमेंट्स व्हायचे स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ते आधी स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असलेलेच लोक यायचे. जे सध्या डायरेक्टर, असं रिजनल डायरेक्टर्स आहेत ते स्पोर्ट्समधले एलिट ॲथलीट्स आहेत. पण रिसेंटली मागच्या काही वर्षांपासून, म्हणजे टू बी स्पेसिफिक 2012पासून UPSCचे जे ॲस्पायरंट्स आहेत ज्यांना स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे त्या लोकांना पण इन्क्लूड करण्यात येतो आहे स्टाफमध्ये. बिकॉज ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर यू शूड हॅव अ नॉलेज ऑफ एव्हरी फील्ड, नॉट ओनली स्पोर्ट रिलेटेड फील्ड बट फायनान्शियल फील्ड. देन देर आर व्हेरियस सेक्टर्स दॅट यू शूड हॅव सम नॉलेज. सो त्यासाठी त्यांनी UPSC थ्रू पण घेण्याचं सुरुवात केलेली आहे. माझी जी बॅच होती ती 4थी बॅच आहे UPSC थ्रू आलेली स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये. आणि जर जनरल बघितलं तर प्रत्येक डिसिप्लिन, म्हणजे जर प्रत्येक स्पोर्ट डिसिप्लिनचा आपण विचार केला तर प्रत्येक स्पोर्ट डिसिप्लिनसाठी वेगवेगळे फिजिकल क्रायटेरियाज आहेत फॉर ॲथलीट्स. म्हणजे जर एखाद्या खेळाडूला जर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या एखाद्या फॅसिलिटीजमध्ये किंवा सेंटरमध्ये जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्याचं प्रॉपर इव्हॅल्युएशन, ट्रायल्स होतात. स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं तर व्हेरियस डिफरंट टायर्स आहेत. तुम्ही नॅशनल कॅम्पस असू शकता, म्हणजे तुम्ही नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं असाल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलच्या किंवा स्टेटला रिप्रेझेंट करत असाल तर त्यांना संधी देण्यात येतं की तुम्ही स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जॉईन करा. आकाशचा नंतरचा प्रश्न आहे की व्हॉट recent measures have been taken by government to promote sport culture? Sport culture is it's not a work of government only. People need to participate in this endeavor. So first of all, government has taken various initiatives. We are trying to encourage mass participation in sports.
we have taken initiative like Khelo India, where we are supposed to get local athletes, project them as a role model, so that people and small children can see them, emulate them, and come and promote sport. Then we are providing some rewards. जर तुम्ही खेलो इंडिया स्कीममधून जर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या एखाद्या ट्रेनिंग सेंटरला जात असाल तर फायनान्शियल रिवॉर्ड्स आहेत. 2.5 लाख रुपये प्रत्येक वर्षाचा तुम्हाला खर्च दिला जातो तुमचं स्पोर्ट परस्यू करण्यासाठी. त्याच्यानंतर बऱ्याच स्पोर्ट स्टेट लेवलच्या स्पोर्ट ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट करून डिस्ट्रिक्ट लेवल ब्लॉक लेवलच्या कॉम्पिटिशन प्रमोट करणं हे महत्त्वाचं काम हातात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची नॅशनल स्पोर्ट टॅलेंट कंटेस्ट म्हणून एक स्कीम होती, ज्यात इंडिजिनस गेम जसे कबड्डी, मल्लखांब झालं, कलरीपयट्टू झालं, तर IGMA इंडिजिनियस गेम्स अँड मार्शल आर्ट्स म्हणून सबस्कीम होती. त्याच्या थ्रू आपण जे आपले रुरल स्पोर्ट्स आहेत त्यांना प्रमोट करतो आहे, जेणेकरून त्या स्पोर्ट्सचा अवेअरनेस वाढेल. आणि आपला जो कल्चर म्हणजे काय असतं, कल्चर म्हणजे जर 2-3 लोक एकत्र आले आणि त्या गोष्टींची चर्चा करणे, त्या गोष्टींना सोशल रिकग्निशन प्राप्त करून देणे म्हणजे एक कल्चर असतं. म्हणजे एखादा जर डान्स असेल किंवा एखादी भाषा असेल, आपण त्याला विशिष्ट दर्जा देतो. जेव्हा सोशल रिकग्निशन भेटतं तो आपोआप कल्चरमध्ये कन्वर्ट होऊन जातं, आपण त्याला रिकग्नाइज करतो. सो these are some efforts that Sport Authority of India has been taking to promote sport culture in India. Other than that, साईटचा स्वतःचा मीडिया आहे, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती पेजेस आहेत, ज्याच्यात आम्ही वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे जे एमिनंट एलिट ॲथलीट्स आहेत त्यांना प्रमोट करतो आहे, जेणेकरून दे विल बी प्रमोटेड ॲज अ रोल मॉडेल. आणि मग त्यांच्या थ्रू एखाद्या स्पोर्टला जर रोल मॉडेल मिळाला तर त्या स्पोर्टचं नाव होतं. तर ती एक फिलॉसॉफी आहे जी यूज केली जाते स्पोर्ट कल्चर प्रमोट करण्यासाठी. अजून कुणाचे काही प्रश्न असतील? कमलेशचा प्रश्न आहे की इज देअर एनी स्कीम्स दॅट आर प्रमोटिंग कॉलेज स्टुडंट्स फॉर स्पोर्ट्स टू रिच देम ॲट एलिट लेवल ॲथलीट. कमलेश, ऑलरेडी एक स्ट्रक्चर एस्टॅब्लिश्ड आहे. एखाद्या स्कूलला आपण ॲज अ पार्टनर किंवा स्टेक होल्डर्स म्हणून बघतो. स्कूलमध्ये फिजिकल एज्युकेशन टीचर्स असतात, ते पर्टिक्युलर स्पोर्ट्ससाठी शाळेची एक टीम बनवतात जी डिस्ट्रिक्ट लेवलवरती कम्पीट करतं किंवा ब्लॉक लेवलवरती कम्पीट करतं. बरेच स्पोर्ट्स जसे वेगवेगळे डिसिप्लिन्स आहेत, स्पोर्ट डिसिप्लिन्स म्हणजे जसं जुडो झाला, शूटिंग झालं, आर्चरी झालं, ॲथलेटिक्स झाला. प्रत्येकासाठी कॉम्पिटिशन स्ट्रक्चर आहे ब्लॉक लेवलवरती, डिस्ट्रिक्ट लेवलवरती. सेम युनिव्हर्सिटी लेवलवरती पण कॉम्पिटिशन्स असतात, जे डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्पोर्ट ऑथॉरिटीज किंवा स्टेट लेवलच्या स्पोर्ट ऑथॉरिटीज कंडक्ट करतात. आणि मग त्यांच्या थ्रू तुमचं स्टेट लेवल कॉम्पिटिशनसाठी सिलेक्शन होतं, स्टेटची टीम बनते. मग हे जे फीडर कॉम्पिटिशन्स आहेत हे मेन कॉम्पिटिशनसाठी फीडरचं काम करतात. म्हणजे तिथून ॲटलिस्ट पिक करून नॅशनल लेवलवरती किंवा इंटरनॅशनल लेवलवरती रिप्रेझेंट करतात इंडियाला. आणि मग जेव्हा एखाद्या ॲथलीटला रिकग्निशन भेटतं, जेव्हा त्याला एखादी स्टेट रँकिंग भेटतं किंवा डिस्ट्रिक्ट रँकिंग किंवा स्टेट रँकिंग किंवा नॅशनल रँकिंग भेटतं, तर मग तो एलिट मानला जातो. जसं नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन झालं तर टॉप 4ला प्रायोरिटी दिली जाते. खेलो इंडियामधून जर कोणी ॲथलीट कम्पीट करून येतो आहे तर त्याला फायनान्शियल सपोर्ट दिलं जातं. रिसेंटली आपण खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कंडक्ट केले होते अबोव एज ऑफ 21 इयर्स ओल्ड. तर हे सगळे आपण एलिट ॲथलीट डेव्हलप करायसाठीच एफर्ट्स घेतो आहे. राजू रणसिंग शिंगे यांनी प्रश्न विचारला आहे स्कूल्समधील स्टुडंटसाठी काय सजेस्ट कराल. आतापासून त्यांनी काय करावं. जर हा एज्युकेशन रिलेटेड प्रश्न असेल तर इट्स ऑल टुगेदर डिफरंट फील्ड, आपण त्याच्याबद्दल बोलत नाही आहोत. पण जर फिजिकल एज्युकेशनचा जर विचार करत असू
तर सध्या गव्हर्मेंट प्लॅन करतं आहे की इच स्टेट शूड पिकअप वन स्पोर्ट, इच वन स्टेट वन स्पोर्ट. सो बेसिकली ह्या स्कीमला आम्ही एक नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्याचा प्लॅन करतो आहे. एका शाळेसाठी एक स्पोर्ट, मग एका विद्यार्थ्यासाठी एक स्पोर्ट कंपल्सरीली. एका विद्यार्थ्याला एक स्पोर्ट पिक करावा लागेल, त्याला तो खेळावा लागेल कंपल्सरीली. आणि जर तो त्याच्यात एक्सेल करेल, त्याच्या आवडीचा स्पोर्ट ऑफकोर्स, जर तो त्यात एक्सेल करेल तर मग त्याला पुढे चान्स देण्यात येईल. खेळणं खूप सध्या महत्त्वाचं आहे. आपण मोबाईल एजमध्ये आहे, डिजिटल एजमध्ये आहे. तर त्या याच्यात वेरियस हेल्थ चॅलेंजेस आहेत, आपल्याला ते टॅकल करायचे असतील तर फिजिकल ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू फोकस ऑन दॅट. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरीली आम्ही प्रयत्न करतो आहे फिट इंडिया मुवमेंट थ्रू. कंपल्सरीली वीक्समध्ये एका आठवड्यामध्ये कमीत कमी 2 तास फिजिकल ॲक्टिव्हिटीचे प्रोग्राम कंडक्ट केले पाहिजेत. प्रत्येक शाळेमध्ये फिजिकल एज्युकेशनचा टीचर असला पाहिजे, ज्याला बेसिक्स माहिती पाहिजेत की स्ट्रेंथ म्हणजे काय असतं, स्टॅमिना म्हणजे काय असतं, त्याला इव्हॅल्युएट कसं करायचं, फ्लेक्झिबिलिटी स्किल्स, ज्या काय डिफरंट स्किल्स असतात त्याला प्रमोट कसं करायचं. ह्यासाठी एक फिजिकल एज्युकेशन टीचर कंपल्सरी आहे. आणि मग फिट इंडिया मुवमेंटमध्ये आम्ही शाळांना रिकग्निशन देतो आहे. मग ज्या शाळा रिकग्नाइज असतील त्या लाईमलाईटमध्ये येतील. मग त्या शाळेतले विद्यार्थी, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्पोर्टमध्ये टीमला म्हणजे शाळेला रिप्रेझेंट करावं किंवा नेक्स्ट लेवलवरती डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करण्यात खूप मदत होऊ शकतं. सर, तर ह्या पॉलिसीज आहेत ज्या ॲज अ स्पोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन वी आर प्लॅनिंग टू इम्प्लिमेंट ॲट ग्राउंड लेवल. अजून काही? मला वाटतं अजून प्रश्न नाहीत. मी परत एकदा स्टुडंट्स राईट असोसिएशन ऑफ इंडियाचा आभार मानतो, त्यांनी मला संधी दिली. आणि थँक्स टू रणजित सर टू अरेंज दिस सेशन फॉर मी. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. इट वॉज in fact my first live session, FB live session, but I think you enjoyed, everyone have enjoyed. I think I am able to increase your knowledge. परत एकदा एक प्रश्न आला आहे, लेवलला गेला असेल आणि त्याचे इकॉनॉमिक प्रॉब्लेम असेल तर काय हेल्प कराल. कल्पनाने प्रश्न विचारला आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याची फायनान्शियल कंडिशन वीक असेल, जर तो विद्यार्थी स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेवलवरती जर असेल, रिकग्नाइज प्लेअर असेल आणि फायनान्शियल कंडिशन पुअर असेल, तर दे आर रेव्हेन्यूज, वी आर प्रोव्हाइडिंग स्कॉलरशिप टू देम. नॉट वी, ॲक्च्युली वी आर मीन्स all stakeholders involved in sport industry, Sport Authority of India, Government of India, then government of each state, their respective sport authorities, district administration, we are doing talent scouting for this purpose only, that we should support them financially, pick them up, develop them as a good athlete and let them represent country so that we will be able to achieve high success at international level. सो जर कुणाला काही माहिती असेल किंवा कुणाला फायनान्शियल सपोर्टची गरज असेल, जो चांगला खेळाडू असेल त्यांनी नक्की वर यायला पाहिजे. आम्ही प्रयत्न करतो आहे की शाळांमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरती किंवा ब्लॉक लेवलवरती आमचे रिप्रेझेंटेटिव्ज बिल्ड करायचे, असं एक चॅनल क्रिएट करायचं ज्याच्यामुळे आम्हाला त्या विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि इन नियर फ्युचर ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर आय प्रॉमिस एव्हरी वन ऑफ यू दॅट आय विल स्ट्राईव्ह माय बेस्ट to reach that every individual who wants to play and have some financial constraints. We will try to resolve that. Kamlesh, you can find this information on Sport Authority of India website. You can also find this information on various academies like NIS Patiala have a repository of information related to schemes. Even on ministry website you can find this information. And if you want to have information related schemes, you can ping me, email me. I will happily provide you the information required. Thank you. बराच वेळ घेतला आहे, 50 मिनटं झालेत. आपला मॅन्डेट कमी वेळेचा होता, बट ठीक आहे. थँक्यू फॉर युअर पेशन्स हिअरिंग अँड
thank you again, Students' Rights Association of India, to give me chance to speak to students and aspirants. Thank you.